हाय फ्रेंड्स, आपल्या सर्वांचे पुन्हा एकदा आपल्या चॅनलवर स्वागत आहे. मित्रांनो, दररोजचा सकाळचा आपला 7 वाजता लेक्चर, ज्याच्यामध्ये आपण चालू घडामोडीवर चर्चा करत असतो. दैनंदिन वृत्तपत्रातून आलेल्या महत्त्वाच्या बातम्या ज्या एक्झामच्या दृष्टिकोनातून फार महत्त्वाच्या आहेत. आणि दररोज आपण त्यांचे प्रश्न, त्याचे पर्याय आणि त्यांचं स्पष्टीकरण या स्वरूपात त्यांची आपण माहिती आणि त्याचं डिस्कशन करतो. आणि आपला टार्गेट असतो किमान 50 ते 60 मुद्दे आपले कव्हर झाले पाहिजे या लेक्चरमधून. आणि तुम्हाला या दररोजच्या लेक्चरच्या PDF, दररोजच्या चालू घडामोडीच्या PDF प्राप्त करायचे असतील तर नाम मात्र 30 रुपये मंथली फीस आहे, ज्याच्यामध्ये दररोज तुम्हाला या PDF प्राप्त होत राहतील तुमच्या व्हॉट्सअपवर पूर्ण महिनाभर. नाम मात्र 30 रुपये फीस, म्हणजे दैनंदिन फक्त 1 रुपया त्याची फीस तुमच्यासाठी ठेवण्यात आली आहे. म्हणजे 30 रुपये महिना तुम्ही पेड केला की महिनाभर तुम्हाला व्हॉट्सअपवर हे प्राप्त होत राहतील. तुम्ही प्रथमच आपल्या चॅनलवर असं लगेच चॅनलला सबस्क्राईब करून घ्या, बेल आयकॉनला क्लिक करा, जेणेकरून येणाऱ्या व्हिडिओची नोटिफिकेशन तुम्हाला भेटत राहील. आणि मित्रांनो, व्हिडिओला लाईक करणे आणि मित्रांनो शेअर करणे विसरत जाऊ नका. तर वेळ न करता चला आपण आजचे चालू घडामोडीचे प्रश्न पाहूया. मित्रांनो, भारतातील सगळ्यात मोठं ऑनलाईन लर्निंग प्लॅटफॉर्म अनअकॅडमी आता MPSC सुद्धा अवेलेबल झालाय. या ठिकाणी बरेचसे प्लस फीचर्स अवेलेबल आहेत, ज्याचा फायदा तुम्ही उचलू शकता आणि MPSC क्रॅक करायच्या तयारीला लागू शकता. आणि हे प्लस फीचर यूज करताना तुम्ही जर कोड यूज केलं SOHEL1010 तर तुम्हाला डिस्काउंट सुद्धा भेटून जाईल. प्रश्न क्रमांक 158, भारतीय हवामान विभागाच्या 2021 अहवालानुसार मागील 120 वर्षातील सर्वाधिक उष्ण वर्ष कोणतं आहे? तर नुकतंच भारतीय हवामान विभागानं 2021चा अहवाल प्रकाशित केलाय, त्याच्यामध्ये ही सगळी आकडेवारी समोर आली आहे. तर 2021 हे वर्ष आहे ते मागील 120 वर्षामध्ये 5वं सर्वाधिक तापमान असणारं वर्ष नोंदवण्यात आलं. पण कितवं? 5व्या नंबरवर आहे सर्वाधिक तापमान असणाऱ्यामध्ये. आपल्याला काय विचारलं प्रश्नामध्ये? सर्वाधिक उष्ण वर्ष कोणतं आहे 120 वर्षातील मागील? तर ते होतं 2016. वर्ष 2016 हे मागील 120 वर्षातील सर्वाधिक उष्ण वर्ष मानलं गेलं आहे. मग तुम्ही म्हणसाल सर हे मागील 120 वर्षाचंच काऊन विचारलं? कारण की मागील 120 वर्षापासूनच या तापमानाची नोंद घेतली जात आहे. या सगळ्या गोष्टी आपण स्पष्टीकरणामध्ये पाहूया. तर तापमानाच्या नोंदी सुरू झाल्याच्या 120 वर्षांच्या कालावधीत 2021 हे वर्ष देशातील 5वे सर्वाधिक उष्ण वर्ष ठरले आहे. म्हणजे हा जो मागचा वर्ष नुकताच संपला 2021, हा मागच्या 120 वर्षामध्ये सर्वाधिक तापमान असणारं 5वं वर्ष होतं. या वर्षात देशातील जमिनीलगतचे वार्षिक तापमान सरासरीच्या तुलनेत 0.44 अंश सेल्सिअसने अधिक होतं. यापूर्वी 4 वेळा सर्वाधिक वार्षिक तापमानाची नोंद झाली आहे आणि आता त्यात 5व्या वर्षाची भर पडली असून या 5 वर्षामध्ये 2016 मध्ये आजवरच्या सर्वोच्च तापमानाची नोंद झाली आहे. हा आपल्या प्रश्नाचं उत्तर आहे की आजवरच्या सर्वोच्च तापमानाची नोंद कोणत्या वर्षी झाली? ती झाली 2016 मध्ये. भारतीय हवामान विभागाकडून सध्या 1981 ते 2010 या कालावधीतील तापमान लक्षात घेऊन त्याची सरासरी काढण्यात आली आहे. तर लक्षात ठेवा, हा सुद्धा पिरियड विचारला जाऊ शकते. तर सरासरी कोणता काढण्यात आली? 1981 पासून तर 2010 पर्यंतचा. त्यानुसार 2021 या वर्षात तापमान सरासरीच्या पुढे होतं आणि ते आजवरच्या नोंदीतील 5वं सर्वात उष्ण वर्ष ठरलं आहे. आजपर्यंत 2008, 2009, 2016 आणि 2017 या वर्षात सरासरीच्या तुलनेत सर्वाधिक तापमानाची नोंद झाली आणि त्यानंतर वाढीव तापमानाच्या 5व्या स्थानावर 2021 हे वर्ष आलं आहे. या वर्षात देशात वार्षिक सरासरी तापमान सरासरीच्या तुलनेत 0.44 अंश सेल्सिअस अधिक होतं, मात्र ते 2016 या वर्षाच्या तुलनेत कमी होतं. आजवरच्या नोंदीमध्ये उष्ण वर्ष म्हणून 5 वर्षांच्या यादीत सर्वात वर असलेल्या 2016 मध्ये देशातील तापमान सरासरीच्या तुलनेत 0.71 अंश सेल्सिअसनं अधिक होतं. तर ही माहिती लक्षात ठेवा मित्रांनो. या स्पष्टीकरणात किमान तुमचे 5 ते 6 क्वेश्चन इथं कव्हर होतात. आपण नेक्स्ट क्वेश्चनवर जाऊया. प्रश्न क्रमांक 159, IUCN बघा त्याचा असा आहे तो IUCN अतिधोक्याच्या यादीत कोणत्या महाराष्ट्रातील वनस्पतीचा समावेश करण्यात आला आहे? तर IUCN काय? ही अतिधोक्यात म्हणजे संकटात असणाऱ्या ज्या वनस्पती आहेत त्यांची यादी मेंटेन करण्याचं काम ही संस्था करते. IUCN त्याचा फुल फॉर्म काय ते तुम्हाला मी पुढे स्पष्टीकरणात सांगतो. त्याच्यात महाराष्ट्रात एका वनस्पतीचा समावेश झाला आहे. तर ती कोणती आहे? तर ती आहे सोनघंटा. महाराष्ट्रामध्ये सोनघंटा म्हणून तिचं नाव ओळखलं जाते. तर पश्चिम घाटातील प्रदेशनिष्ठ असलेल्या सोनघंटा या वनस्पतीच्या धोक्याचे मूल्यांकन इंटरनॅशनल युनियन फॉर कन्झर्वेशन ऑफ नेचर, बघा I फॉर इंटरनॅशनल, U फॉर युनियन, C कन्झर्वेशन आणि N ऑफ नेचर, इंटरनॅशनल युनियन फॉर कन्झर्वेशन ऑफ नेचर IUCN या आंतरराष्ट्रीय संस्थेच्या मानांकानुसार करण्यात आले आहे. त्यामुळे सोनघंटा या वनस्पतीचा समावेश IUCNच्या रेड लिस्टमध्ये झाला असून आता या वनस्पतीच्या संवर्धनासाठी व्यापक प्रयत्नांची आवश्यकता आहे. IUCN या संस्थेतर्फे अस्तित्व धोक्यात असलेल्या वनस्पती, प्राणी, पक्षी आदींची यादी तयार केली जाते आणि ती प्रकाशित केली जाते. जागतिक पातळीवर तज्ञांकडून मूल्यमापन करून संबंधित प्रजातीचा यादीत समावेश केला जातो.
सोनघंटा या वनस्पतीचा शोध 1889 मध्ये रानडे नामक वनस्पती शास्त्रज्ञाने सर्वप्रथम लावला होता. त्यामुळे त्याचं नाव त्यांच्या नावानं ही वनस्पतीचं नाव ठेवण्यात आलं होतं. काय तर ॲबिट्युलॉन रानडी, ॲबिट्युलॉन रानडी असं शास्त्रीय त्याचं नाव आहे. तर सोनघंटा या वनस्पतीचं शास्त्रीय नाव ॲबिट्युलॉन रानडी, कारण रानडे नावाच्या वनस्पती शास्त्रज्ञाने त्याचा शोध लावला होता 1889 मध्ये. आणि मराठीमध्ये तिला सोनघंटा असं म्हटलं जाते. आणि तुम्हाला या सगळ्या गोष्टी मित्रांनो, या सगळ्या स्पष्टीकरण नोट्स या PDF नोट्सद्वारे तुम्हाला व्हॉट्सअपवर प्राप्त होऊ शकतात. आणि इतकं महत्त्व आहे याचं की तुम्हाला दैनंदिन वृत्तपत्र तुम्ही नाही जरी वाचलं ना तर सगळे वृत्तपत्र या नोट्समध्ये कव्हर करून दिलेले आहे. आणि ते सुद्धा तुम्हाला नामात्र 30 रुपये मंथली पेड करून तुम्ही हे सगळं जॉईन करू शकता. आपण नेक्स्ट क्वेश्चनवर जाऊया. प्रश्न क्रमांक 160. अखिल भारतीय मराठी बालकुमार साहित्य संस्थेतर्फे दिल्या जाणाऱ्या 2020-21 या वर्षाच्या बाल कादंबरीचा पुरस्कार कोणाला प्राप्त झालाय? कालच या पुरस्कारांची घोषणा झाली. आज वृत्तपत्रांमध्ये याच्यामध्ये बातमी सुद्धा आली आहे. तर याच्यामध्ये बऱ्याचशा वेगवेगळ्या प्रकारचे पुरस्कार देण्यात आले आहेत. तर त्याच्यापैकी आपल्याला विचारलाय कादंबरीचा पुरस्कार कोणाला भेटला अखिल भारतीय मराठी बालकुमार साहित्य संस्थेतर्फे. तर ते भेटलाय नागेश शेवाळकर यांना, नागेश शेवाळकर. तर चला आपण थोडं डिटेलमध्ये याच्याबद्दल माहिती पाहूया. तर अखिल भारतीय मराठी बालकुमार साहित्य संस्थेतर्फे दिल्या जाणाऱ्या 2020-21 या वर्षाच्या बाल वाङ्मय पुरस्काराची घोषणा संस्थेच्या अध्यक्षा डॉक्टर संगीता बर्वे यांनी शनिवारी केली आहे. तर पुन्हा एकदा एक महत्वाची तुम्हाला बातमी इथं कळाली, एक नवीन पॉइंट, की या संस्थेच्या अध्यक्षा कोण आहे? डॉक्टर संगीता बर्वे. तर विज्ञान विषयक पुरस्कार डॉक्टर सुनील विभूते यांच्या अजब शास्त्रज्ञांच्या गजब कथा या पुस्तकाला जाहीर झाला. बाल एकांकिकेचा पुरस्कार प्रभाकर शेळके यांच्या कोरोना राक्षस या पुस्तकाला. बाल कादंबरीचा पुरस्कार नागेश शेवाळकर यांच्या समूदादा या पुस्तकाला मिळाला. बघा, आपला हा प्रश्न होता की बाल कादंबरीचा कोणाला मिळाला, तर तो आहे नागेश शेवाळकर आणि त्या कादंबरीचं नाव काय? समूदादा. शैक्षणिक साहित्याचा पुरस्कार डॉक्टर निलिमा गुंड यांच्या भाषेची भिंगरी या पुस्तकाला. बालकवितेचा पुरस्कार वीरा राठोड यांच्या हाडेल हप्पी यासाठी, हाडेल हप्पी जादूची झप्पी या पुस्तकाला. बालकथा संग्रहाचा पुरस्कार प्राचार्य सुहास बारटक्के यांच्या बांधामधला धामन या पुस्तकाला. तसेच मुलांनी लिहिलेल्या साहित्याचा पुरस्कार मुग्धा घेवरीकर हिच्या मुग्धाच्या कविता या पुस्तकाला व पियुष गांगुर्डे यांच्या काळजातली माया पुस्तकाला दिला जाणार आहे. कविता मेहेंदळे आणि निर्मला सारडा यांनी परीक्षक म्हणून इथं काम पाहिलं होतं. तर इतकं डिटेलमध्ये मित्रांनो हे सगळं स्पष्टीकरण या नोट्समध्ये तुम्हाला नामात्र 300 रुपये मंथलीमध्ये प्राप्त होऊ शकणार आहे. आपण नेक्स्ट क्वेश्चनवर जाऊया. प्रश्न क्रमांक 161. केंद्र सरकारचे स्टार्टअप अवॉर्ड महाराष्ट्रातील कोणत्या डॉक्टरला प्राप्त झाले आहे? अतिशय महत्वाची ही संकल्पना आहे, कारण 2016 पासून सुरू झाली स्टार्टअप इंडिया. त्याच्यानंतर 2020 पासून पुरस्कार वाटप सुरू झालं आणि यंदाचं हे दुसरं वर्ष होतं पुरस्कार वाटपाचं. त्याच्यामुळे हा नवीन आहे, त्याच्यामुळे इम्पॉर्टंट ठरतो. तर यंदाचं जे स्टार्टअप आहे महाराष्ट्रातील एका डॉक्टरला प्राप्त झाला आहे अवॉर्ड, तो आहे डॉक्टर अनिरुद्ध जोशी. डॉक्टर अनिरुद्ध जोशी. तर भारतीय औद्योगिक विश्वात नाविन्यपूर्ण संशोधन व विकास करणाऱ्या तरुण संशोधकांसाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सुरू केलेले स्टार्टअप इंडिया अवॉर्ड पुण्यातील नाडी तरंगिणीचे निर्माते डॉक्टर अनिरुद्ध जोशी यांना जाहीर झालाय. त्यासाठी भारतातून 177 अर्ज आले होते. त्यातील 46 जणांना हा सन्मान जाहीर झाला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 2016 मध्ये ही योजना सुरू केली. कोणती योजना? स्टार्टअप इंडिया. त्यामध्ये कृषी, आरोग्य, व्यापार, तंत्रज्ञान, आयात निर्यात अशा एकूण 8 क्षेत्रांचा समावेश आहे. बघा, एक नवीन पॉईंट पुन्हा इथं माहित झाला की तुम्हाला स्टार्टअप इंडिया सुरू झाला 2016 मध्ये. एकूण किती क्षेत्रांचा समावेश आहे? 8 क्षेत्रांचा. क्षेत्र कोणती आहे ते सुद्धा मी तुम्हाला इथे दिलेलं आहे. 21व्या शतकात देशाचे सामर्थ्य वाढविणाऱ्या आणि जगभर उपयोगी पडू शकणाऱ्या तरुणांच्या कल्पनांना वाव देण्यासाठी ही योजना सुरू केली आहे. त्यात प्रामुख्याने तरुणांच्या अडचणी सोडविण्यावर भर असे. इसवी सन 2020 पासून आघाडीच्या संशोधकांना व उद्योजकांना वार्षिक सन्मान सुरू करण्यात आले आणि हे सन्मानाचं दुसरं वर्ष होतं. हे सन्मान केंद्रीय व्यापार व उद्योग मंत्रालयाकडून जाहीर केलं जाते. तर हे नवीन एक पॉईंट की हा पुरस्कार कोणाकडून दिला जातो? तर केंद्रीय व्यापार व उद्योग मंत्रालयाकडून. आणि जे अनिरुद्ध जोशी आहे त्यांनी जो उपकरण बनवलं तो फार इंटरेस्टिंग आहे. ते सुद्धा वाचून घ्या. तुम्हाला एक खरंच एक कौतूहलाचा विषय तुम्हाला ते वाटेल की अनिरुद्ध जोशी यांनी नाडी तरंगिणीचे वैशिष्ट्य असे की भारतातील प्राचीन आयुर्वेदातील मनगटावरील नाडी तपासून शरीरातील रोगाचे निदान करणे व उपाय सुचवणे हे काम त्यांनी इलेक्ट्रॉनिक पद्धती आणि आर्टिफिशियल इंटेलिजन्सच्या साहाय्याने संगणकावर व मोबाईलवरही बसविला आहे. त्यांचे स्टार्टअप इंडिया सन्मान मिळालेले ते तुरीय नावाच्या उपकरणाच्या आधारे स्वतःची प्रकृती रोजच्या रोज नीट कशी ठेवायची यांच्या सूचना या मोबाईलद्वारे मिळतात.
डॉक्टर जोशींनी तयार केलेली ही उपकरणे सध्या 12 देशात काम करत आहेत व त्यांच्या आधारे 1,00,000 लोकांची शरीर व आरोग्य तपासणी केल्याची माहिती त्यांच्याकडे संकलित स्वरूपात आहे. तर अतिशय एक मोलाची कामगिरी इथे डॉक्टर अनिरुद्ध जोशींनी केली आणि यासाठी त्यांना हा पुरस्कार प्राप्त झाला आहे. आपण नेक्स्ट क्वेश्चनवर जाऊया. प्रश्न क्रमांक 162. देशात राष्ट्रीय स्टार्टअप डे कोणत्या दिवशी साजरा केल्या जाण्याची घोषणा पंतप्रधान मोदी यांनी केली आहे? कालच याची घोषणा झाली आहे. आज न्यूजपेपरमध्ये फ्रंट पेजवर ही बातमी सुद्धा आली आहे. तर आता देशात आपल्या भारतात 16 जानेवारी हा दिवस राष्ट्रीय स्टार्टअप डे म्हणून साजरा केला जाणार आहे. दरवर्षी 16 जानेवारीला देशात राष्ट्रीय स्टार्टअप डे साजरा केला जाईल अशी घोषणा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केली आहे. आणि भारतात सुरू असलेल्या मोहिमेचा परिणाम असा झाला आहे की जागतिक नवक्रम निर्देशकांत भारताच्या क्रमवारीतही बरीचशी सुधारणा झाली आहे. आणि 2015 मध्ये भारत या यादीत 81व्या क्रमांकावर होता. आता इनोव्हेशन इंडेक्स मध्ये भारत 46व्या क्रमांकावर पोहोचला आहे. तर या ठिकाणी तुमच्यासाठी मी एक क्वेश्चन तयार करतो की मग भारतामध्ये मागच्या वर्षी किती युनिकॉर्न कंपन्या तयार झाल्या आहेत? हा क्वेश्चन आपण मागच्या लेक्चरमध्ये घेतला होता. सांगा आता मग स्टार्टअप कंपन्या आहेत, किती स्टार्टअप कंपन्या मागच्या वर्षी युनिकॉर्न म्हणून उदयास आल्या आहेत आणि युनिकॉर्न कंपनीचा दर्जा कधी भेटतो? किती त्यांचं संपत्ती किंवा त्यांचं भांडवल झाल्यास युनिकॉर्न हा दर्जा प्राप्त होतो? पाहू किती लोक याचं उत्तर देऊ शकतात. याचं उत्तर कमेंटमध्ये अवश्य द्या. जे लोक रेग्युलर आपलं लेक्चर अटेंड करत आहे त्यांना याचं उत्तर देता आलंच पाहिजे. आपण नेक्स्ट क्वेश्चनवर जाऊया. अनअकॅडमीवर बऱ्याचशा बॅचेस सुद्धा अवेलेबल आहेत, ज्याच्यामध्ये विजेपद कॉम्प्रिहेन्सिव्ह बॅच फॉर राज्यसेवा मेन्स एक्झाम बॅच नंबर 5 स्टार्ट होत आहे जानेवारी 10 पासून. मेंटर स्क्रीनवर दिसत आहे, लिंक डिस्क्रिप्शन मध्ये आहे. आणि 12 जानेवारी पासून स्टार्ट होत आहे फास्ट ट्रॅक बॅच फॉर कंबाईन PSI ST ASO प्रिलिम्स एक्झाम 2021 बॅच नंबर 7. याची सुद्धा लिंक मी डिस्क्रिप्शन मध्ये दिली आहे. आणि 19 जानेवारी पासून स्टार्ट होत आहे कॉम्प्रिहेन्सिव्ह बॅच फॉर डिपार्टमेंटल PSI प्रिलिम्स एक्झाम बॅच नंबर 4. मेंटर स्क्रीनवर आहे आणि लिंक डिस्क्रिप्शन मध्ये देण्यात आलेली आहे. MPSC ने सगळ्याच 2021 आणि 22च्या परीक्षांचं वेळापत्रक जाहीर केलंय आणि या सगळ्या एक्झामची प्रिपरेशन तुम्ही अनअकॅडमीवर या बॅच जॉईन करून त्याची तयारी करू शकता. तर आजच या बॅच जॉईन करा आणि MPSC ची आपली एक पद खात्रीशीर नक्की करा. प्रश्न क्रमांक 163. महामार्ग भूसंपादनासाठी दिल्या जाणाऱ्या मोबदल्यात राज्य सरकारने कोणते बदल केले आहेत? म्हणजे महामार्ग बनवताना जी ही शेत जमीन असो, कृषक किंवा अकृषक जमीन जी संपादित केली जाते त्यासाठी गव्हर्नमेंट काही मोबदला देते. त्याच्यामध्ये आता काही बदल झाले. बदल म्हटल्यापेक्षा कटौती झाली आहे त्याच्यामध्ये. तर काय आहे ते खालील विधानांच्या आधारे आपल्याला ओळखायचं आहे. भूखंडधारकांना राज्य किंवा राष्ट्रीय महामार्गासाठी कृषी म्हणजे शेत जमिनीचं अधिग्रहण झाल्यास 20% कमी मोबदला मिळेल. आणि दुसरं आहे भूखंडधारकांना राज्य किंवा राष्ट्रीय महामार्गासाठी अकृषक जमिनीचे अधिग्रहण झाल्यास 60% कमी मोबदला मिळेल. याच्यातलं कोणतं योग्य किंवा अयोग्य आहे? तर याच्यातले अ व ब दोन्हीच्या दोन्ही योग्य आहे. आपण थोडं हे GR कालच या संबंधीचा GR निघालाय आणि त्यासंबंधी आता फार वाद सुद्धा होत आहे की हे शेतकऱ्यांच्या विरोधात असा GR आहे म्हणून याच्या संबंधी वाद सुद्धा उद्भवलाय. तर शुक्रवारी राज्याच्या महसूल विभागाद्वारे राज्य जारी शासन निर्णयानुसार आता भूखंडधारकांना राज्य किंवा राष्ट्रीय महामार्गासाठी कृषी म्हणजे शेतजमिनीचं अधिग्रहण झाल्यास 20% आणि अकृषक जमिनीचं अधिग्रहण झाल्यास 60% कमी मोबदला मिळणार आहे. या निर्णयामुळे भूखंडधारकांमध्ये निराशा पसरली आहे. यापूर्वी अकृषी जमीन महामार्गासाठी अधिग्रहित झाल्यास मोबदला गुणक 2 दिला जात होता, तो आता कमी करून 1 करण्यात आलाय. म्हणजेच मोबदला अर्धा होईल. इतकेच नव्हे तर सर्व प्रकारच्या भूखंडांचा मोबदला निश्चित करताना रेकनरचे दर सुद्धा 20% कमी करण्यात आले आहे. ओके, तर हे सुद्धा पॉईंट लक्षात ठेवा, इम्पॉर्टंट आहे, कारण याच्यावरून फार मोठा वाद सुद्धा उद्भवणार आहे भविष्यात. नेक्स्ट क्वेश्चन. प्रश्न क्रमांक 164. देशात प्रजासत्ताक दिनाचा उत्सव आता कोणत्या दिवसापासून साजरा करण्यास सुरुवात होणार आहे? तर आता आपल्या देशामध्ये प्रजासत्ताक दिनाचा उत्सव साजरा करण्याची सुरुवात 23 जानेवारी पासूनच केली जाणार आहे. पहिले 24 जानेवारी पासून उत्सव सुरू होऊन जायचे. आता एक दिवस आधी म्हणजे 23 जानेवारी पासूनच होत आहे. याच्या पाठीमागचं कारण काय ते आपण स्पष्टीकरणात पाहू. तर प्रजासत्ताक दिनानिमित्त केंद्र सरकारने मोठा निर्णय घेतलाय. वृत्तसंस्था ANI ने सरकारी सूत्रांच्या हवाल्याने म्हटलंय की देशात प्रजासत्ताक दिनाचा उत्सव 24 जानेवारी ऐवजी 23 जानेवारी पासूनच सुरू होणार आहे. प्रजासत्ताक दिनाच्या सोहळ्यात सुभाषचंद्र बोस यांची जयंती समाविष्ट करण्यासाठी सरकारनं हे पाऊल उचलण्याचं सांगितण्यात येत आहे. म्हणजे 23 जानेवारीला सुभाषचंद्र बोस यांची जयंती आहे, तर ही जयंती आपल्या प्रजासत्ताक दिनाच्या उत्सवात सहभागी झाली पाहिजे, तिथूनच सुरुवात झाली पाहिजे म्हणून हा निर्णय घेण्यात आला. सरकारनं यापूर्वीच अनेक तारखांना महत्वाचे दिवस म्हणून घोषित केले आहे. यामध्ये 14 ऑगस्ट हा फाळणी स्मृती दिन, 31 ऑक्टोबर सरदार पटेल यांची जयंती राष्ट्रीय एकता दिवस, 15 नोव्हेंबर हा आदिवासी गौरव दिन म्हणून घोषित करण्यात आला आहे. प्रश्न क्रमांक 165. भारतात 15 जानेवारीला आर्मी डे का साजरा केला जातो? तर कालच आर्मी डे भारतात साजरा केला गेला. दरवर्षी 15 जानेवारीला साजरा केला जातो. का बरं साजरा केला जातो 15 जानेवारीला?
त्याच्या पाठीमागचं कारण काय? तर खाली काय ऑप्शन दिले तर याचं योग्य उत्तर आहे फील्ड मार्शल के.एम. करियप्पा हे पहिले लष्कर प्रमुख याच दिवशी बनले होते. याच दिवशी म्हणजे 15 जानेवारीला बनले होते. भारताचे पहिले लष्कर प्रमुख फील्ड मार्शल के.एम. करियप्पा हे बनले होते 15 जानेवारीला. म्हणून 15 जानेवारी हा आर्मी डे म्हणून साजरा केला जातो. 15 जानेवारी हा भारतासाठी महत्वाचा दिवस आहे. हा दिवस दरवर्षी भारतीय सेना दिन म्हणून साजरा केला जातो. भारताचा 74वा लष्कर दिन यंदा साजरा होत आहे. भारतीय सेना दिन फील्ड मार्शल के.एम. करियप्पा यांच्या सन्मानार्थ साजरा केला जातो. देश स्वतंत्र होण्यापूर्वी लष्करावर ब्रिटिश सेनापतीचा ताबा होता. सन 1947 मध्ये देशाला स्वातंत्र्य मिळवल्यानंतरही भारतीय लष्कराचे नेतृत्व ब्रिटिश वंशाच्या व्यक्तीकडे होते. 1949 मध्ये स्वतंत्र भारताचे शेवटचे ब्रिटिश कमांडर इन चीफ जनरल फ्रान्सिस बुचर होते. त्यांची जागा भारतीय लेफ्टनंट जनरल के.एम. करियप्पा यांनी घेतली. ते स्वतंत्र भारताचे पहिले भारतीय लष्करी अधिकारी होते. फील्ड मार्शल के.एम. करियप्पा हे 15 जानेवारी 1949 रोजी स्वतंत्र भारताचे पहिले भारतीय लष्कर प्रमुख झाले आणि भारताच्या इतिहासातील ही सर्वात महत्वाची घटना आहे. म्हणूनच दरवर्षी 15 जानेवारी हा भारतीय सेना दिन म्हणून साजरा केला जातो. आणि करियप्पा लष्कर प्रमुख झाले तेव्हा भारतीय सैन्यात सुमारे 2 लाख सैनिक होते. करियप्पा 1953 मध्ये निवृत्त झाले आणि 1993 मध्ये वयाच्या 94 वर्षी त्यांचं निधन झालं. तर इथे तुमच्यासाठी अजून एक मी प्रश्न तयार करतो की भारतीय सेनेची स्थापना, भारतीय लष्कर म्हणजे भारतीय सेनेची स्थापना कोणत्या वर्षी झाली होती? हे तुम्ही कमेंट करून सांगा. पाहू किती लोक याचं उत्तर देऊ शकतात की भारतीय सेनेची स्थापना कोणत्या वर्षी झाली होती. नेक्स्ट क्वेश्चनवर जाऊया. प्रश्न क्रमांक 166. चार्ल्स डार्विन यांचा वारसदार मानलं जाणाऱ्या आणि मुंग्यांच्या 400 जातींचा शोध लावणाऱ्या संशोधकांचं नुकतंच निधन झालं आहे. त्यांचं नाव काय? तर फार मोठे म्हणजे या इथे प्रश्नावरूनच तुम्हाला कळलं असेल की हे जे सायंटिस्ट होते फार मोठे होते, कारण की त्यांना चार्ल्स डार्विन यांचं वारसदार मानलं जात होतं. तर ते आहेत एडवर्ड ऑसबॉर्न विल्सन. त्यांचं नाव काय? एडवर्ड ऑसबॉर्न विल्सन. यांचं नुकतंच निधन झालंय. अवघ्या सृष्टीचा विचार करणारे एडवर्ड ऑसबॉर्न विल्सन यांचं नुकतंच निधन झालंय. ते निसर्गपुत्र होते. मुंग्या हा अभ्यासा विषय असल्याने त्यांच्या विविध जाती शोधण्यासाठी त्यांनी खूप प्रवास केला. त्यांनी मुंग्यांच्या विविध अशा 400 प्रजाती शोधून काढल्या. विल्सन यांना उत्क्रांतीचा उकल करणारे चार्ल्स डार्विन यांचा वारसदार सुद्धा मानलं जात होतं. नेक्स्ट क्वेश्चन पाहूया. प्रश्न क्रमांक 167. बीएमसीच्या कोणत्या हायटेक सुविधेचे मुख्यमंत्र्यांच्या हस्ते लोकार्पण करण्यात आले आहे? तर आता बीएमसीचे इलेक्शन्स जवळ आले आहेत, तर अशा बऱ्याचशा सुविधेचं आणि नवीन नवीन कामाचं आता इथं उद्घाटन केल्या जात आहे. तर तसंच एक हायटेक सुविधेचं लोकार्पण करण्यात आलं आहे. तर ती सुविधा कोणती? तर ती आहे बीएमसीज व्हॉट्सॲप चॅटबॉट. बीएमसीज व्हॉट्सॲप चॅटबॉट. तर मुंबईकरांसाठी अतिशय महत्वाची बातमी. मुंबईकरांसाठी बीएमसीनं आता आणखी एक हायटेक सुविधा उपलब्ध करून दिली आहे, ज्याच्या माध्यमातून नागरिकांना 80 पेक्षा अधिक सेवा सुविधांचा लाभ घेता येणार आहे. ही सेवा 24 तास उपलब्ध असणार आहे. बृहमुंबई महानगरपालिकेद्वारे देण्यात येणाऱ्या विविध 80 पेक्षा अधिक सेवा सुविधांची माहिती नागरिकांना त्यांच्या मोबाईलवर या व्हॉट्सअप क्रमांकाद्वारे अत्यंत सहजपणे उपलब्ध होणार आहे. व्हॉट्सअप क्रमांक इथे स्क्रीनवर दिलेला आहे. बीएमसी व्हॉट्सअप चॅटबॉट हे लोकार्पण मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते करण्यात आलं. तर या ठिकाणी मित्रांनो आपले क्वेश्चन संपतात. आय होप सगळे प्रश्न एक्झामच्या दृष्टिकोन तुम्हाला महत्त्वाचे ठरतील आणि स्पष्टीकरण तुम्हाला समजलं असेल. आणि तुम्हाला जर हे सगळे पीडीएफ व्हॉट्सअपवर प्राप्त करायचे असेल तर स्क्रीनवर हा जो नंबर दिसत आहे याच्यावर तुम्ही व्हॉट्सअपवर कॉन्टॅक्ट करून 30 रुपये प्रति महिन्यानं ह्या सगळ्या पीडीएफ व्हॉट्सअपवर प्राप्त करू शकता. तर इथे आपण व्हिडिओ थांबूया. धन्यवाद. अनअकॅडमीवर या बॅचेस जॉईन करण्यासाठी तुम्हाला ज्या फीस आहे खाली दिसत आहे 1 महिने, 3 महिने तसंच 24 महिन्यापर्यंत फीस दिसत आहे. आणि जर तुम्ही कोड यूज केला SOHEL1010 तर तुम्हाला या ठिकाणी 10% डिस्काउंट सुद्धा भेटून जाईल. डिस्काउंट रेट्स तुम्हाला. तर अनअकॅडमीवर आजच या बॅच जॉईन करा आणि एमपीएससीच्या तयारीला लागा.